नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी. राहुल गांधींचा अर्धवट व्हिडिओ पोस्ट केल्यानं भाजपचे तुषार भोसले वादात सापडले. एक व्हिडिओ पोस्ट करून राहुल गांधींनी विठ्ठलाची मूर्ती नाकारली. वारकऱ्यांसह हिंदूंचा अपमान केल्याचा दावा भाजपच्या तुषार भोसलेंनी केला होता. मात्र समाजात बुद्धिभेद करण्याच्या हेतूनं भाजपच्या भोसलेंनी मुद्दाम असे अर्धवट व्हिडिओ व्हायरल केल्याची टीका काँग्रेसनं आता केली आहे. एका दृश्यात तुषार भोसलेंनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आपण बघतोय, ज्यात राहुल गांधींनी विठ्ठलाची मूर्ती स्वीकारली नसल्याचा दावा तुषार भोसलेंनी केला. त्याला उत्तर म्हणून काँग्रेसनं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पूर्ण व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात राहुल गांधींनी विठ्ठल मूर्तीची भेट स्वीकारल्याचं दिसतंय. राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाची मूर्ती नाकारणं म्हणजे हा केवळ वारकऱ्यांचा अपमान नाही, तर हा समस्त हिंदूंच्या अस्मितेचा अपमान आहे. मुघलांनी जसा आमच्या देवी देवतांचा अपमान केला, तसाच आज राहुल गांधींनी सुद्धा केलाय. शेवटी राहुल गांधींनी हे दाखवून दिलं की त्यांचं रक्त इटालियन आहे, हिंदुस्थानचं नाही. स्वतःला आचार्य म्हणून घेणारा हा फर्जी वारकरी आईचा अपमान करतो. आईवरनं राहुल गांधींना काही काही बोलतो. अहो, त्या या देशाच्या सन्मानित सून आहेत. त्यांनी 2-2 बलिदान या देशाला दिलेले आहे. सासूचं बलिदान पाहिलेलं आहे, नवऱ्याचं बलिदान पाहिलेलं आहे. आणि तरी मुलाला देशामध्ये एकोपा राहावा, बेरोजगाराचे प्रश्न सुटावे, शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे, महागाईचे प्रश्न सुटावे म्हणून लोकांमध्ये सोडून दिलेलं आहे. तुमच्यासारखे फर्जी वारकरी त्या विठ्ठलालाही बदनाम करायला मागे पुढे पाहत नाहीत तुम्ही. आणि त्या विठ्ठलाचं नाव घेऊन तुम्ही आईच्या शिव्या देता, आई काढता, रक्त काढता. तुम्ही फर्जी हिंदू आहे, तुम्ही हिंदू नाहीच मुळात. खोटे नाटे व्हिडिओ टाकून तुम्ही जर बदनाम करण्याचे आता पुन्हा प्रयत्न करतो म्हटलं तर या देशाची जनता तुम्हाला ऐकणार नाही आणि तुम्हाला याचा धडा शिकवल्याशिवाय सुद्धा राहणार नाही.